राजस्थानमध्ये पंतप्रधानांनी 1,20,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं केलं भूमिपूजन आणि लोकार्पण. 90,000 कोटींच्या ऊर्जा प्रकल्पांचा समावेश. पीएम कुसुम अंतर्गत महाराष्ट्रासह विविध राज्यांमधल्या प्रकल्पांचं उद्घाटन. महाराष्ट्रात 2,500 मेगावॅटच्या सौर प्रकल्पांचं उद्घाटन. लाभार्थ्यांशीही साधला संवाद. जागतिक अनिश्चिततेतही भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वाटचाल करत असून संकटातून आम्ही संधी निर्माण केल्या. नोएडा इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. दशकभरातल्या आर्थिक सुधारणा आणि धोरण लकवा संपवल्यानं भारतात गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. मुंबईतल्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. मध्यम पल्ल्याच्या अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राची रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चर प्रणालीद्वारे यशस्वी चाचणी. ही क्षमता बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये भारताचा समावेश. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आरक्षणावर भर न देता इतर अनेक साधनातून मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्याचं माथाडी कामगार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातल्या नुकसानीचा घेतला आढावा. नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून अतोनात नुकसान झालेल्यांना 5,000 रुपयांची तातडीची मदत. आणि राज्यातल्या पूरग्रस्त भागांना सत्ताधारी पक्षांसह विरोधी नेत्यांचीही भेट. नुकसानीची पाहणी करत पूरग्रस्तांशी साधला संवाद.